ಮುಖಾಂತರ ಏನಾಗುತ್ತೆ? ಈಗ ಕಮಿಷನರ್ ಜೋಡಿ ಕಾಡಾ ಅಡ್ಮಿನಿಸ್ಟ್ರೇಟರ್ ಜೊತೆ ಚರ್ಚಾ ಮಾಡಿ ಆಕ್ಷನ್ ಪ್ಲಾನ್ ರೆಡಿ ಮಾಡ್ಕೊಂಡು ನಾನು ಸರ್, ಕೆಲವೊಂದು ನದಿಗಳಿಗೆ ಇನ್ನ ಹೂಳ್ ಎತ್ತಬೇಕಾಗಿದೆ, ಇನ್ನೂ ಕೆಲವೊಂದು ಹೂಳ್ ಎತ್ತಬೇಕಾಗಿದೆ, ಕೆಲವೊಂದು ಕೆನಾಲ್ಗಳನ್ನ ಡೈವರ್ಷನ್ ಮಾಡಬೇಕಾಗಿದೆ. ಕಾಡಾ ಮತ್ತು ಎಷ್ಟೋ ವರ್ಷಗಳಿಂದ ನಡೆದಿದೆ ಆ ಯೋಜನೆಗಳು. ಇದಕ್ಕೆ ಈಗಾಗಲೇ ಪುನರ್ವಸತಿ ಮತ್ತು ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರ ನಿಮ್ಗೆ ಯಾವ ರೀತಿ ಬೆಂಬಲ ನೀಡುತ್ತೆ, ಯಾವ ರೀತಿ ಯೋಜನೆಗಳು ತಗೊಂಡಿದೆ? ನಾನು ಸ್ವಲ್ಪ ಜಾದಾ ಫಂಡ್ ತಗೊಂಡ್ ಬರೋಣ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತೇನೆ. ಪೂರಾ ಸರ್, ನೀವು ಅಧಿಕಾರವನ್ನು ಸಿದ್ಧರಿಸಿದರೆ ಏನ್ ಹೇಳಕ್ ಬಯಸ್ತಾರೆ? ನಾನು ಎಲ್ಲಾ ग्रामದಲ್ಲಿ शेतीನಲ್ಲಿ जो रोड है वो पूरा करने का हम ये करते हैं. पहले किसान लोगों का देख के हम ये करते ಕರ್ನಾಟಕದ ರೈತರು ನಿಮ್ಮ ಮೇಲೆ ಬಹಳ ನಿರೀಕ್ಷೆ ಇಟ್ಕೊಂಡಿರ್ತಾರೆ. मैं पूरा प्रयत्न करके किसान लोगों का थोड़ा ज्यादा डेवलप कैसा होता है, वो खेती में के रोड कैसे होते हैं, ये देख के एक्शन प्लान करके हम गवर्नमेंट से पैसा लाके वो पूरे रोड करें. न्याय मिळावा असं मी प्रयत्न करेन. आणि शेतकऱ्यांच्यासाठी जे शेतीमधले रोड आहेत त्याला प्राधान्यानं क्रमांक देऊन शेतीमधल्या रोड करून शेतकऱ्यांना वाहतुकीची सोय करून देईन. त्याच्यामुळे म्हणजे शेतकऱ्यांना वाहतुकीला चांगलं होईल. नवीन काय प्लॅन म्हणजे आमच्या परीनं थोडं चेक डॅम तयार करायचं आमचा प्लॅन आहे. म्हणजे चेक डॅम जर तयार झाले तर शेतकऱ्यांना थोडं पाणी होऊन पुढच्या पिकाला उपयोग. मराठी भाषिकाचा एक काढा चेअरमन पहिल्यांदाच झालाय, त्याबद्दल तुम्ही मराठी भाषिकांच्यासाठी काय विशेष काय करताय? शेतकऱ्यांचे डोळे तुमच्याकडे लागलेले काय सांगा? शेतकऱ्यांच्या म्हणजे आर्थिक प्रगतीसाठी जे काय करता येईल म्हणजे ह्या सरकारकडून ते मी शेतकऱ्यांच्यासाठी करून देईन. आणि मुख्यतः आमच्या पश्चिम भागामध्ये पाऊस पडतोय, खरं पाणी वाहून जातंय, पाणी टिकत नाही जमिनीमध्ये. ते पाणी टिकवण्यासाठी म्हणून आम्ही नाल्यानं आणि नदीला होईल तेवढे बंधारे बांधून जास्तीत जास्त पाणी कसं साचेल त्याचा आम्ही प्रयत्न करतो. मराठी भाषिकांसाठी काय तुमचा विचार? भाषिकासाठी असं हे म्हणजे शेतकरी अनेक वर्षापासून जे होतं गुडा चेअरमन तुम्हाला मिळालाय आणि त्याच्याबद्दल विस्तृत वाढलेली आहे, त्याबद्दल तुम्ही काय सांगता? म्हणजे आता इथं शेतकरी आमच्या लीडर लोकांनी विश्वास ठेवून म्हणजे बुडामध्ये थोडं चांगलं काम केल्यामुळे मला इथं पण थोडं चांगलं काम करण्यासाठी त्यांनी हे केलं. थँक्यू.